रोज व्हिडिओ पकड नाही ते. हा बघत ना आता आहे ना तुम्ही ते चॅलेंज दे मला दमू घे हमको तुमसे प्यार है. अरे काय इतके भारी डान्सचे व्हिडिओ आज आम्ही ना इतके व्हिडिओ बनवले ना तुमच्या दादांनी. आम्ही लय हसलो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना हसले आमची लय हसी मजाक होते. एकदम भारी वाटत लय आहे भारी डान्स आणि ना लय भारी ऍक्टिंग केली मी. आणि तुम्हाला आहे का आपल्याला कमेंट आले आपलं लग्न कसं झालंय. आमचं लग्न नाही आता नाही आता तुम्हाला सांगते लय जणांनी ना म्हणजे इंस्टाग्रामला इकडे तिकडे भरपूर अशा कमेंट आल्या की तुमचं लव्ह मॅरेज आहे का. कलर वर जाऊ नका तुम्ही. हा कोणाच्या आमच्या दोघांच्या. चला नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं भरभरून स्वागत आहे. आणि आज तुम्ही कोणत्या गाणं डान्स केला आधी ते सांगा. हमको तुमसे प्यार है आणि जिया बेकरार है आजा मेरी बुलबुल तेरा इंतजार है. हे गाणं मी डान्स केलाय. आणि ना आता आहे ना इतके म्हणजे काय झालं माहितीये का आपल्याला आहे ना वरती जायला लागलं ना ओढणारे येतात आणि वडिलांना comment काय करतात. लक्ष द्यायचं पण नाही. तुम्ही कमेंट भरपूर येतात हा. वाईट येतात चांगले येतात आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. तुम्ही कमेंट करीत राहा कशा गावाला पण करा. हा आणि सपोर्ट करीत राहा. सपोर्ट करा. आणि ना मी का 21 दिवसाचं चॅलेंज घेतलेले व्हिडिओ बनवायचं तुमच्या दारात लॉंग व्हिडिओ का शॉर्ट व्हिडिओ. शॉर्ट आपण रेग्युलरचे पण लॉंगचं घेतलेलं Long video आहे. तर आणि regular आपल्या आहे. लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा. 2 दिवस झाले आज. आज आम्ही एक डान्स व्हिडिओसाठी जवळजवळ 10 व्हिडिओ बनवतो आहे. तुमच्या दादांचा व्हिडिओ आवडला आणि टाकणार तुम्ही पाहिलाच. जो पहिला व्हिडिओ जो व्हिडिओ जास्त विचित्र वाटतो ना तुमच्या दादांनी बनवलेलं ज्याच्याने मला हसू येतं ना लई मला असं वाटतं मला हसू आलं म्हणजे सगळ्याला हसू येईल आणि तोच व्हिडिओ मी टाकत असते. काय हरकत नाही. मला जे आवडत नाही ती ते टाकतील तोच व्हिडिओ खूप चालतो. काय हरकत नाही. तर आमच्या लग्नाचा व्हिडिओ कॉलला बघायचा आहे म्हणजे स्टोरी ऐकायची आहे. व्हिडिओ खाली कमेंट करा. लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा. लॉंग व्हिडिओ जास्त बघा आणि आपल्या एका फॅमिलीला पुढे नेण्याचं काम करा. मग खाली आणण्याचं नका करू. हाय का कमेंट करून सांगा जेवढे जादा कमेंट येतात आमच्या लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करणार आम्ही. हा कसं झालं काय झालं काय नाही काय म्हणतो आपलं लव्ह मॅरेज तुमची झालं परिस्थिती कशी होती काय होती कुठं होतो हा. कसं आलो भरपूर काय काही काम struggle करतो ते आहे. सुद्धा सांगणार मी तुम्हाला. हा आणि आमचं भरपूर काही स्ट्रगल आहे आणि तुम्ही विचार करा आता आमची मुलं किती मोठी झालेली आहेत आणि आताशी आम्ही युट्यूब वरती आलो आणि म्हणजे 2-4 वर्ष झाले युट्यूब वरती आलो आणि चांगलं पुढे चाललेलं आहे. तर काय करतात ओढायचं काम करतात हाय का नाही. काही अडचण नाही. ज्यांना वडायचं काम करायचं त्यांना करून द्या. ज्यांना वर पाठवते वर म्हणजे वर नाही. हा, काय म्हणते त्याला? पुढे पाठवायचंय आम्हाला त्यांनी नक्की कमेंट करा. ज्यांना खाली वडायचं त्यांनी पण कमेंट करा. काय होतं दोघांनी कमेंट केलं ना अजून माझी व्हिडिओ काढायला. आणि ना मला तुम्हाला आता मी सांगून देते मला डान्स येत नाही. मी फक्त तुमच्या दादाला सपोर्टिव्ह म्हणून उभी राहते. ते पण आता काही मला तर आतापर्यंत कुणी कमेंट करत नव्हतं पण आता मला पण करतं तुमच्या दादांना करतं. मी म्हणते ना लोकांची मेंटॅलिटी बदलायला पाहिजे हाय का नाही. अरे ते आपल्या खाली वाढायसाठी तसं करते. हा त्यांना वाटतं असं बोललं ना मग हे करणार नाही व्हिडिओ बनवणार नाही. तसं तर होणार नाही कारण एवढी मेहनत करून इथपर्यंत आले मग माग कशाला जायचं. आणि तर तुमच्या दादाचं 5-6 किलो वजन कमी झालं. 5-6 किलो उलट चांगलं झालं. सेफ मध्ये आम्ही 80 द्या पाठवतो तुम्ही. आता एकदम छान झाले. आता फक्त मला सेट मध्ये यायचं आता इथून पुढे. पण मी डान्स मला येत नाही ना मेन हा प्रॉब्लेम आहे हाय का नाही. तू डान्स करू नको. मी करणार पण नाही. आणि तिने डान्स केली ते बारीक होईल. आडवं बोलू राहिली मला. आणि तर चला तुम्ही ना मी बाकीचं डेली रुटीन मधलं थोडं दाखवणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप असं छान आणि मस्त आहे. बघा आता भाजी चपाती खाऊन घ्या तुम्ही. हा देवपूजा करा आणि तुमचे काम तुमच्याकडे गाडी आहे तिकडे बँकेत जाऊन चला इकडे काय असणार आता माझ्या ना बँकेचं काम राहिलेलं आहे त्याच्यावर माझं पेमेंट आहे ते मला पहिले करायचं हाय का नाही. हा आणि थोडंसं नाव चुकलेलं आहे आमच्या दीदीचं आधार कार्डवर ते थोडं दुरुस्त करायचं. ते पण दोन्ही कामात झाले पाहिजे. कॉलेजला पण जायचंय. भरपूर आम्हाला इतके काम आहे ना ते कामात काम करून मी 1 दिवसाचं चॅलेंज दिलेलं आहे. मला झालं ऐका नाही. 11:30 वाजता ऐका ना, ऐका ना. ड्युटी 11 वाजता 21 दिवसाचं चॅलेंज दिलेलं आहे. किती काम आहे आपल्याला त्यांना माहित नाही. आपल्या मागे किती धावपळ आहे
हाय आता कळण त्यांना धावपळ आपण दाखवली तर त्यांना कळण ना. हा तुम्ही काय दाखवा होतं ना. मला बाहेर गेले ना व्हिडिओ बनवायला आता बँकेत जायचं कुठं आधार सेतू मध्ये जायचं कुठं कॉलेजला जायचं मी ह्या गोष्टी आपण शेअर नाही करू शकत त्याच्यामुळे मी ते दाखवत नाही. आता कॉलेज नाही दाखवू शकत आपण दीदीचं नाही. सेतूला गेले तिथं पण नाही दाखवू शकत बँकेत व्हिडिओ अलाउड नसतो. हा पण जे हा. करून आले तुम्ही ते दाखवायचे घरी आल्यावर हा दाखवा. तसं करत जाईन आता मी आणि इथून पुढे ना आमची लॉंग व्हिडिओ बघत जायला खूप अशी छान आणि मस्त राहणार आहे आणि आम्ही ना कॉमेडी व्हिडिओ सुद्धा बनवणार लॉंग हा. पण आम्हाला वेळ नाही राहत. चॅलेंज तुम्ही सांगा चॅलेंजचे आणि व्हिडिओ. तुम्ही आम्हाला कोणतं चॅलेंजची व्हिडिओ बनवायचे ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही ते बनवू हाय की नाही. हो नक्की 100% आणि तुमच्या बनवणार. दादांवर जास्तीत जास्त तुमच्या दादांवरती कोणते कोणते प्रयोग करायला हवे चॅलेंज तुम्ही सांगा सगळे चॅलेंज मी स्वीकारायला तयार आहे. कुठला बी चॅलेंज सांगा मला. हम्म. नाच सांगा कॉमेडी सांगा. हा पैसे. हा ठीक आहे तर लोक आता- काय म्हणते त्याच्याकडे माझं लक्ष नाही आता आपण काय उतरलं पप्पा आता असे म्हणते नंतर मध्ये व्हिडिओ काढणार मी. उतरलंय आपण तर ते आता शेवटपर्यंत न्यायचं. ते तुमच्या दादाचं कसं माहितीये का घडीत म्हणतात काय मला होतं एखादी कमेंट जरा व्यवस्थित नाही वाटली ना मी होतो डिस्टर्ब पण मग हे मला समजून सांगितलं गेली नाही मग मला जरा एनर्जी येते. ते आपण पाच फोन मध्ये चालू पुढे पुढे काय होतं तुम्हाला सांगते हे डिस्टर्ब झाले इथं मला पण दाखव कोणीतरी कॅमेरा कसा धरला. ऐका हे डिस्टर्ब झाले ना तर त्यांना मी समजून सांगते मी डिस्टर्ब झाले तर तुमचे दादा मला समजून सांगतात आणि आम्ही असं एकमेकांचं मनोबल वाढवतो आणि व्हिडिओ बनवत राहतो. आणि आपले इंस्टाग्रामला भरपूर फॉलोअर झालेले आहे युट्यूबला पटकन 50K. सकाळ सकाळ पाणी आलंय. आता सकाळी संध्याकाळी पाणी आलंय पाणी भरलंय वट्टा धुवून घेतलाय. इथं आम्ही भाजीवरून आलो मम्मीने भाजीपाला आणलाय बघा. मी ना आधार कार्ड अपडेट करायला गेले होते तर ते काम तर काही झालं नाही. मग हे बघा 20 रुपयाला एक जुडी 40 रुपयाची केळी आणल्या 30 रुपयाच्या खाऊन घेतल्या आणि शेपू बघा किती आणल्या 10 रुपयाला होता तिने मला ना 40 रुपयाला 5 जुड्या दिल्या नाही का हो आणि गावला एकदम हिरवागार शेपू होता म्हटलं चला जाऊ द्या आणि एकदम छोट्या छोट्या जुड्या होत्या म्हटलं दोनदा मी निवडून ठेवल्या. शेपूचे भाजी विकणार आहे मम्मी आता जशी विकायला चालली एवढ्या भाज्या आणल्या. अरे पण होती मग जाऊ दे ना आता आणि निवड दादू आणि हे बघा हिरव्या मिरच्या आणल्या 2 ठिकाणी हिरव्या मिरच्या आणल्या पावसाळ्यात एक मला 20 रुपयाने भेटल्या ह्या जरा सुकल्या होत्या 15 भेटल्या म्हणजे राहू दे कारण आम्हाला हिरव्या मिरच्या भरपूर लागतात भाजीला. आता आहे ना मला जायचं आहे साड्यांना फॉल आणायला तर दादूला तोपर्यंत मी सांगते भाजी निवडून ठेव. काय रे दादू फोन नाही शेपूची भाजी निवड. हा फोन नाही नेत फोन मला लागत होती तर कैची बिची पप्पाला फोटो काढून पाठवायला आणि ना भाजी बघा एकदम एवढीशी जुडी आहे पण मग 10 रुपयाला जाऊ द्या शेतकऱ्यांची जवळ जुडी आहे का नाही. अजिबात ते म्हणले घास फवारे बिवारे काही नाही दुसरं एवढ्याच राहिलं आले घेऊन बाजूला डब्याला वगैरे शेपू घ्या शेपू. आणि मी बसली भाजीपाला घेऊन. भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी. मला सांगा की मला आम्हाला बाय पैसे द्या. मेथी आहे शेपू आहे मिरच्या आहे अजून काय ग शिरी आहे. काहीच नको आम्हाला तुम्हीच करून खाऊ घाला. हा पप्पाने अजून काय आणले भाजीला ग कारली आणलेत ना आणि अजून भोपळा. भोपळा तर चला आता आपण जायचं आपल्याला. दादू वाजू नको रे बाळा. तर ह्या बघा ह्या सगळ्या साड्या आहे ना त्या दिवशी मी ना सगळे फक्त आस्तर घेऊन आले आणि मेन राहून गेलं. असं होतं कधी कधी गणगण असली ना लक्षात येत नाही. आस्तर आणले आणि फॉल राहून गेले तर आज आहे ना ह्या सगळ्या साड्याला ना मी फॉल घेऊन आले. तुझ्या माग तिकडे आहे त्या पिशवीत आहे ते त्या आस्तर आहे त्या दिवशी आणलेले खाली. आणि हे बघा हा ह्याच्यात आहे ना हे बघा फॉल आणले एवढे सगळे फॉल. आता ह्या सगळ्या साड्याला फॉल लावणार आहे आणि मग शिवणकाम करणार आहे. झाडू घेऊन आले 100 रुपयाचा झाडू राहिला नव्हता. फरची पुसायला हे बघा लिक्विड आणलं हे बघा आणि दोरे वगैरे आणलेत आणि हे बघा आज आणली आहे मी ही कैची आणली आहे. म्हटलं मला आहे ना माझी ती चिता पूर्ण धार गेली होती आणि ती चालत पण नव्हती. दादू नाही ना कागद कापू कापू पूर्ण तिची वाटोळ केलं हे बघा. नाही तर लय मस्त होती एकदम हलकी सारखी कापायला पण छान होती. पण आता आणली आहे मी नवी प्रीमियम
प्रीमियम आहे, मस्त छान अशी कात्री आहे माझं संगीताची बघा. आणि ही मला बसली 330 रुपयाला. 330 रुपयाला आणलेली मी. आता हे सगळं ठेवून देते मी, भाजी निवडते आणि भाजीला काहीतरी खायला करते. आम्हाला आता लागले आहे भूका. काय काय तर हे आलं आहे माझं पार्सल. बघा तुम्हाला दिसत आहे, नायकाचं पार्सल आहे. देखो अब मैं अनबॉक्स कर रही हूँ. हे देखो कैसा है. फुटन ते कसं नीट. करायचं मी पहिल्यांदा करू राहिले, मला हे माहितीच नाही. असंच ना, असं खोलायचं. मग तसं त्याला नाही ग, असंच आहे. असं वड नाही इकडून, तिकडून ते खाली हात असं वड 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 ना. मला कसं वड, मी पहिल्यांदा खोलते. नाही इकडून असं कर. स्मार्ट गर्ल आहे मी. वास चॉकलेट आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाला आमच्या लग्नाची स्टोरी ऐकायची आहे तर त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भरपूर सारे कमेंट करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. जुने व्हिडिओसुद्धा बघा, खूप अशी छान आणि मस्त आहे. तर काळजी घ्या. बाय.